दिवसेंदिवस होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला थांबविण्यात पुन्हा एकदा सरकारला आणि प्रशासनाला अपयश आले आहे। राज्यात शेतकरी आत्महत्येमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नावे बोचणारा उच्चांक स्थापित झाला आहे। राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण 14 जिल्ह्यांमध्ये 2021 या वर्षात सर्वाधिक 356 शेतकरी आत्महत्या एकट्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे। अमरावती विभागामध्ये अमरावती 356 आत्महत्या, यवतमाळ 299 आत्महत्या, बुलढाणा 285 आत्महत्या, अकोला 138 आत्महत्या तर वाशिम जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। अस्मानी आणि सुलतानी संकटाचे हे सर्व शेतकरी बळी ठरले आहे। यासाठी शासन प्रशासनाचे प्रयत्न पुन्हा एकदा ठिटे पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे। अमरावती सारख्या शेतीप्रधान जिल्ह्यात कधी पावसाअभावी तर आता अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचे उत्पन्न निघून जात आहे। तसेच सतत होत असलेल्या हवामान बदलामुळे खरीपासह रब्बीची पिके देखील हातची जाणार की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। याशिवाय नैसर्गिक आपत्ती, नापिकी व यातून वाढलेले बँकेचे आणि खाजगी सावकाराचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर पुन्हा एकदा नैराश्य मात करताना दिसत आहे। मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे या विवंचनेत बळीराजाचा धीर खचतच जात असल्याचं चित्र दिसत आहे। शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ कर्जबाजारीपणाच कारणीभूत नसून तर काही प्रकरणांमध्ये विविध आजार, कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता, बेरोजगारी व गरिबी आदी घटकही जबाबदार असल्याचं निरीक्षणात समोर आलेलं आहे। राज्यातील ठाकरे सरकारने शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आता तरी जागं व्हावं असं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आवाहन केलं आहे। झोपलेल्या उद्धव ठाकरे सरकारमुळे विदर्भातले शेतकरी खरोखर हतबल झालेले आहेत आणि विदर्भातल्या पश्चिम विदर्भामध्ये 1153 शेतकऱ्यांनी या जून महिन्यापासून स्वतःचा जीव संपवला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये तर 356 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। कारण अवकाळी आलेला पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर सरकारची कोणतीच मदत नाही, पीक विमा सुद्धा मिळाला नाही। एवढंच काय तर अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान जे 2000 रुपये देतात ते सुद्धा त्यांच्या खात्यात देण्यासाठी यंत्रणा सक्षम केलेली नाही। म्हणजे सरकारने, राज्य सरकारने कोणतीही मदत या शेतकऱ्यांना दिली नाही। आणि आता तर परिस्थिती अशी निर्माण झाली की चांदूर बाजार तालुक्यात 7000 हेक्टरवर, मोर्शी तालुक्यात 14000 हेक्टरवर आणि काल पुन्हा गारपीट झाली 7000 हेक्टरवर। पण पंचनामे करायसाठी सुद्धा या सरकारचे अधिकारी येत नाही आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। माझी विनंती आहे शेतकरी भावांना की हे दिवस सुद्धा निघून जातील, पण या सरकारला झोपवायचं आहे, आपण आत्महत्या करायच्या नाहीये। पण या सरकारला जर थोडंसं जरी ऐकायला येत असेल, संवेदना असेल तर शेतकऱ्यांना मदत करा। शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये सावरणं आवश्यक आहे। उद्धव ठाकरे सरकारनं जागं व्हावं हे वारंवार मी सांगतोय, पुन्हा एक वेळा सांगतोय। शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सपशेल फेल झालं असल्याचं देखील काँग्रेस पदाधिकारी प्रकाश साबळे यांनी स्पष्ट केलं आहे। अमरावती जिल्ह्यातला एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून माझा विषय असा आहे की ह्या ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या सर्वात जास्त अमरावतीमध्ये, त्याचं मुख्य कारण म्हणजे या वर्षीचं जे 20-21चं जे पीक आहे, मुख्य पीक शेतकऱ्यांचं, ते तूर आणि सोयाबीन आणि कापूस आहे। आणि कापूस हा जो मुख्य पीक आहे, जो नगदी पीक आहे, वराडाचं पांढरं सोनं म्हटलं जातं, त्या कापसाला मागच्या वर्षी फार कमी भाव होता आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कापूस पेरला त्या वर्षी अत्यंत बोंडअळीचा इतका प्रचंड मारा झाला की कापूस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे त्याचं खच्चीकरण झालं, त्यात तो सापून गेला। दुसरा विषय सोयाबीनचा, जे सोयाबीन शेतकऱ्याचं नगदी पीक आहे, एकरी 10-11 क्विंटल सोयाबीन घेणारा अमरावती जिल्हा, या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, त्या सोयाबीनवर पण किडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला। त्यामुळे अतिवृष्टीमुळे, अतिपावसामुळे, ढगफुटीमुळे सोयाबीनचे शेतं पूर्णपणे बेचिराख होऊन गेले। त्याच्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यामुळे सोयाबीन जे हातचं नगदी पीक आहे ते सोयाबीनचं नगदी पीकही मारलं गेलं। या भागातला शेतकरी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतकरी आहे आणि या भागात ज्या प्रमाणात पाहिजे
मागच्या काळावधीत जे BJPचं सरकार होतं, BJP शिवसेना युतीचं सरकार असताना जो मोठा प्रचंड गाजावाजा केला की सिंचनाचा मोठा अनुशेष आम्ही विदर्भातून भरून काढला, पण त्यामध्ये ते पूर्णपणे अयशस्वी झाले आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे या भागातला करोडो शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकत नाही, 2-2, 3-3 क्रॉप घेऊ शकत नाही, त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या त्याचं खच्चीकरण होऊन राहिलं. या नवीन सरकारमध्ये महाआघाडीचं सरकार आलेलं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना युती सरकार आलं आहे. या सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात अतिशय चांगली आणि प्रभावी भूमिका घेण्याचं पावलं उचलण्याची सुरुवात केली होती. जसं सरकार स्थापन झालं, सरकारने डायरेक्ट कर्जमाफी करून सुरुवात केली, कर्जमाफी सुरुवात झाली, पण तशी कर्जमाफी हळूहळू होत आहे. अशा अवस्थेमध्ये या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कोरोनाचं फार मोठं उग्र रूप कोरोनानं धारण केलं आणि कोरोनामुळे या राज्याची पूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आली. जो मुख्य शेतकरी कण आहे, शेतकऱ्याला थोडं दुर्लक्ष झालं, तरी पण तो शेतकरी आपला सावरण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात या सरकारलाही अपयश आलेलं आहे, हे मी मान्य करतो. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी आत्महत्या होऊच नये याकरिता वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. जर वेळीच्या उपाययोजना शासनाने आणि प्रशासनाने केल्या नाही तर शेतकरी आत्महत्याचं सत्र हे अविरत सुरूच राहणार आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.